आणि आता ह्या सेगमेंटमध्ये आमच्याकडे असतो हा एक जादूचा फोन. या फोनची गंमत तुम्हाला माहिती आहे का काय, की हा फोन कुणालाही लागतो. आपण शरदजींपासून सुरुवात करूया. शरद. हॅलो. हा नमस्कार, मी शरद पुंक्षे बोलतोय. तात्याराव आहेत? जरा द्या ना त्यांना. हा नमस्कार, तात्याराव शरद पुंक्षे. जरा बोलायचं तुमच्याशी. आमच्या पिढीचं असं दुर्भाग्य आहे ना तात्याराव, की तुम्ही 66 साली गेलात आणि त्यानंतर आम्ही जन्माला आलो. आज आमच्या भारतातली 120 करोडची जनता फार हतबल झाली हो. आम्हाला तात्याराव एका अशा सशक्त प्रखर देशभक्त राजकीय नेत्याची गरज आहे. मी फोन अशासाठी केला होता की प्लीज तुम्ही पुन्हा जन्माला या ना, प्लीज. काय झालंय आमच्या समाजामध्ये ना, त्याग, निस्वार्थी हे सगळे शब्द आमच्या डिक्शनरीत ना आम्ही काढून फेकून दिले. तो देशासाठी त्याग करणं काय असतं एकदा परत तुम्ही जन्माला या आणि शिकवा ना आमच्या लोकांना. 83 वर्ष फक्त भारत मातेवर प्रेम केलं, दुसरं काहीच केलं नाही. तुम्ही काहीच मिळालं नाही त्याच्या बदल्यात तुम्हाला. स्वातंत्र्यानंतरही तुम्ही सतत दुर्लक्षित राहिलात, पण आता नाही आम्ही तुम्हाला दुर्लक्षित करणार. आमच्या पिढीला तात्याराव सावरकर हवेत. या ना प्लीज. हे सगळे फार विकायला निघाले तो या भारत देशाला. एखाद्या दिवशी सकाळी ना आम्ही टीव्ही ऑन केला तर ब्रेकिंग न्यूज आली ना या देशात, तर काही आम्हाला अवघड वाटणार नाही. आमचा देश ऐकला गेलाय. इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली. नाही, मी तुम्हाला 120 करोड भारतीयांच्या वतीनं हे वचन देतो की तुम्ही जन्माला आला तर तुम्हाला प्रायोपवेशन करून तुम्हाला आयुष्य संपवण्याचा वेळ तुमच्यावर कधीच येणार नाही. प्रखर राष्ट्रवाद, प्रखर देशभक्ती, भारत मातेवर निस्सीम प्रेम करणं आणि तिच्यासाठी आयुष्य वेचणं आणि होम करणं म्हणजे काय हे आम्ही सगळं विसरलोय. या ना तात्याराव, माझे हात जोडून तुम्हाला विनंती आहे, माझ्या भारत मातेला वाचवा आणि परत या. लालनताई, नाव इट्स युअर टर्न. खरं तर मी कुठलाच नंबर फिरवला नाही, कारण मला तुझा नंबरच माहित नाही. तू कुठे आहेस हेही मला माहिती नाही. पण कुठलाही नंबर फिरवला किंवा मी नेहमी जे मनातून बोलते ते आज लोकांच्या समोर बोलते तुझ्याशी. त्यामुळे तू कुठे असलास तरी हे सगळं ऐकणार आहेस, कारण तू माझ्या मनातलं हे नेहमीच ऐकत असतो. कारण तू जाऊन 13 वर्ष होत आली, पण अजूनही कधी नव्हे म्हणजे मी असं तुला झोपलेतले काही क्षण सोडले तर मी तुला विसरू शकत नाही. इतकं तुझं आणि माझं आयुष्य एकमेकांशी जुळलेलं होतं. सारंग, तुझ्याबद्दलच्या किती आठवणी मी बोलू असं मला होतं. अरे, असं लवकर सोडून नको जायला हवं होतं रे. माणसं जातात, मला माहिती आहे, आज तू गेलास, उद्या मी जाणार, पण एका चांगल्या माणसाचा इतक्या वाईट रीतीने मृत्यू व्हावा हे मला अजूनही त्रास देतं. इतका साधा, सरळ, अभिमानी, ताठ मानेचा, लोकांसाठी लोकांना मदत करणारा असा तुझी अशी अवस्था व्हावी आणि तू जावंस. खरं सांगू, तुझ्यामुळे मी मोठी झाले. त्यामुळे मी कुठे गेले, बोलायला लागले माझ्या करिअरबद्दल, माझ्या लिखाणाबद्दल, माझ्या कुठल्याही गोष्टीबद्दल, तर तुझं नाव पहिलं येतं. कारण तुझ्या सहवासात राहून मला हे सगळं मिळालं. नाही तर मी कोण होते. तुझ्या आठवणी काढायच्या म्हटलं ना, की सखाराम बांडेच्या वेळेला तू कष्ट भोगलेस ना एका नाटकासाठी, ते कोणी विसरत नाही. मी तर कसं विसरणार, कारण मी तुला साथ दिली होती तेव्हा. आणि त्यावेळेला तेंडुलकर तुझ्या पहिल्या स्मृतिदिनाला म्हणाले सुद्धा की मी का नाटक लिहिलं,
मी नाटक लिहिलं असतं तर सारंग अजून जिवंत राहिला असता. हे ते बोलत होते आणि मी स्टेजवर हे ऐकून मला जे काय झालं ते मी तुला आता नाही सांगू शकत. आता माझ्याबरोबर शरद पोंक्षे इथे बसलेला आहे ना, तर मला तुझ्या आठवणी सांगताना आम्ही त्याला एक गोष्ट सांगत होती की तू जुलैची गोष्ट होती, तू सप्टेंबरमध्ये गेलास आणि त्याच वेळेला नथुराम गोडसेवर बंदी आली होती. त्यावेळेला तुला बोलता येत नव्हतं, तुला लिहिताही जवळजवळ येत नव्हतं. केवळ पार्किन्सनमुळे हे सगळे अवयव तुझे निकामी होत गेलेले होते. त्यावेळेला तू ते वाचलंच, कारण वाचता येत होतं, चष्मा लावून वाचलं. आणि तुझ्या उशाशी बेल होती, मी किचनमध्ये होते स्वयंपाक खोलीत, तू मला बेल वाजून बोलवलंस. मी म्हटलं काय आहे, तर तू मला ॲक्शन करून सांगितलं, मला कागद पेन दे, मला नथुराम गोडसेवर जे हे झालेलं आहे ते मला लिहायचं आहे. तेव्हा मला तुझी या सगळ्यामधली तळमळ आणखी अर्थात मला माहीत होतं ते तू करू शकणार नाही, तुझ्या मनातलं तू मला सांगू शकणार नाही आणि ते मी कागदावर उतरवू शकणार नाही, पण ती तुझी तळमळ तुझ्या त्याही परिस्थितीत मला दिसली. आणि तू ज्या पद्धतीने लढलास ना तुझ्या रोगाशी, मला कणभर सुद्धा मला त्रास दिलेला आठवत नाही. नाही तर काही काही पुरुष आपली बायको आहे हक्काची म्हणून तिला वाटेल तसं त्रास घ्यायला लावतात. तू नाही दिलंस. किती स्वाभिमानाने जगलास रे तू. म्हणून मला वाटतं की तू माझ्या नशिबात होतास, लवकर गेलास, पण तू माझ्या नशिबात होता, हे माझं भाग्य होतं. तू कुठे आहेस मला माहिती नाही, माहीत असतं तर आले असते, आणि जेव्हा येईन तेव्हा कदाचित भेट होईल न होईल, पण तू सतत माझ्या जीवात जीव असेपर्यंत माझ्याबरोबर असणार आहेस. आणि आता तुम्हाला थोडं तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी आमचा एक छान राऊंड असतो, आणि तो म्हणजे रॅपिड फायर. सर तुमच्यापासून सुरुवात करूया. सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीच, खरीच द्यायची आणि ताबडतोब द्यायची. आवडता निर्माता राकेश सारंग का उदय धुरत? उदय धुरत. नथुरामच्या पात्राला योग्य न्याय कुठल्या दिग्दर्शकाने दिला? विनय आपटे का कमल हसन? विनय आपटे. आयुष्यावर प्रभाव असलेली व्यक्ती? महात्मा गांधी का नथुराम गोडसे? नथुराम गोडसे. आवडती मालिका वादळवाट का कुंकू? वादळवाट. आवडती व्यक्तिरेखा देवराम की परशुराम? आम्ही इतका वेळ कसं पकडलं नाही खात्री. येस, परशुराम. आणि आता ताई रेडी? राकेश सारंग काय म्हणून आवडतात? सिनेमॅटोग्राफर का दिग्दर्शक? सिनेमॅटोग्राफर. आवडतं नाटक सखाराम की रथचक्र? रथचक्र. तुमच्या मते काळाच्या पुढे चालणारा कलावंत कोण? कमलाकर सारंग की राकेश सारंग? पास्ट आणि प्रेझेंट विचारताय तुम्ही. पास्ट मध्ये तो होता, कंपॅरिझन कसं करणार? पास्ट मध्ये होता, सायमल्टेनियसली असतं तर मी सांगितलं असतं कोण आहे ते, पण तो होऊन गेलाय आणि हा आता आहे, तर तसं कंपॅरिझन होऊच शकत नाही ना. काळाच्या पुढे आता तोही आहे आणि काळाच्या पुढे तोही त्यावेळेला होता, पण काळ वेगळा होता. लालन सारंग उत्तम अभिनेत्री की उत्तम कुक? उत्तम कुक. आता आवडती मालिका कुंकू की पिंजरा? असं मागचं पुढचं विचारू नका तुम्ही. आत्ताची म्हणालात तर पिंजरा,
आणि बरेच दिवस नाही, नाही, आम्ही 2 आता वर्ष ते राकेश सारंग कमलाकर सारंग यांच्यामध्ये आपलं तुम्हाला मी तेवढं एक माफ ओके हे केलं माफ ना. केलं याच्यावर नाही असं जाणवत. माझ्या मते आत्ताच्या परिस्थितीत पिंजरा. वा, आज तुम्ही दोघे जण इथे आलात, खूप छान वाटलं, खूप छान बोललात, स्पष्ट बोललात. लालनताई आणि शरद पोंक्षेंना मी जे काही प्रश्न विचारले त्याच्यामधले तुम्हाला कोणते आवडले, कोणते नाही आवडले, हे जरूर आम्हाला पत्रांनी कळवा. तुमची खूप पत्र आम्हाला मिळत आहेत, त्यांना उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. पण ज्यांना ह्या वेळेला उत्तर मिळणार नाही त्यांनी रागवून जाऊ नये, पुढचं पत्र लिहावं, आम्ही नक्की त्याला उत्तर देऊ. आमचा पत्ता आहे ते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई 400018. आजचा भाग तुम्ही आमच्याबरोबर एन्जॉय केला असेल अशी खात्री वाटते. पाहत राहा खूप ते तिथे गुप्ते.